सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी एका टीव्हीवर लाईव्ह मुलाखतीदरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज कोपरगाव शहर आणि तालुक्यात उमटले आहेत। महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगण, सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध करत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। मात्र बऱ्याच वेळ महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगण व पोलीस अधिकारी यांच्यात चर्चा होऊन ठोस मार्ग निघत नसल्याने शिष्यगणांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या देत टाळ वाजवत भजन करून ठिय्या आंदोलन केलं आहे। जवळपास 1.5 तास ठिय्या आंदोलन सुरू होतं। अखेर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी आंदोलनकर्त्यांची चर्चा करून मिटकरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन दिल्यानंतर सदर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। यावेळी मोठ्या संख्येनं महंत रामगिरी महाराजांचे शिष्यगण, सकल हिंदू समाज, हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान रात्री उशिरापर्यंत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता। सदर गुन्हा दाखल होतो का नाही याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे। जय श्रीराम। आज या ठिकाणी आम्ही श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराज भक्त मंडळ आणि सकल हिंदू समाज कोपरगाव तालुका श्री संत रामगिरीजी महाराज यांच्याबद्दल 4-5 दिवसापासून समाजामध्ये अनेक प्रकारची चर्चा चालू आहे। 4-5 दिवसापूर्वी श्री संत सद्गुरू रामगिरीजी महाराजांनी जे काही सांगितलं त्यामध्ये जे सांगितलं त्याच्यामध्ये सत्यता आहे किंवा ते सगळं त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। पण तरीसुद्धा काही समाज विघातक लोकांनी आणि या समाजामध्ये अनेक प्रकारचे अशांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला आणि आज काल या ठिकाणी अमोल मिटकरी यांनी महाराजांच्याबद्दल अनेक प्रकारचं असं गैर शब्दामध्ये महाराजांना संबोधलं। अगदी तुकाराम महाराजांचं प्रमाण देऊन भगवे तरी स्वान सहज वेश त्यांचा असं म्हणून महाराजांना हिणवलं। श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताहामध्ये किंवा श्री संत सद्गुरू गंगागिरी महाराजांची ही जी परंपरा आहे अतिशय दिव्य भव्य अशी परंपरा आहे। आजपर्यंत या परंपरेने संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या 3 तालुक्यामध्ये 3 जिल्ह्यामध्ये काही तालुके असे आहे की जिथे महाराजांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण तरुण हे निर्व्यसनी झालेले आहेत आणि आज येथे जे काही तरुण जमलेले ते अगदी जीवाचं रान करून अगदी आपला जीव देण्याकरता सुद्धा या ठिकाणी ते तयार आहे। एवढी आमची सर्वांची श्रद्धा महंत सद्गुरू रामगिरी महाराजांच्या चरणावरती आहे, कारण त्यांचे आमच्या सर्वांच्यावरती उपकार आहे आणि महाराजांचा अपमान म्हणजे जेवढे महाराज भारतातील जेवढे संत असतील त्या सर्व संतांचा अपमान आहे आणि म्हणून महाराजांचे आमच्यावरती उपकार आहे आणि आमची अस्मिता आहे। महाराज म्हणजे आमच्या हृदयस्थ आहे। आम्ही त्यांना गुरु मानतो, आपले आईवडील मानतो, जे आमच्याकरता रात्रीचा दिवस करून हाडाचे काढं करून रक्ताचं पाणी करून आणि फिरत राहतात, समाजाला मार्गदर्शन करीत या गावातून त्या गावात। कधीकधी त्यांना जेवणसुद्धा मिळत नाही। धर्माचा प्रचार करण्याकरता आणि समाजाची सेवा करण्याकरता आणि या समाजाला मार्ग दाखवण्याकरता, समाजाला अनेक प्रकारच्या व्यसनापासून निवृत्त करण्याकरता, समाजाला अनेक प्रकारच्या दुःखापासून निवृत्त करण्याकरता साधू संतांची किंवा श्री संत सद्गुरू रामगिरी महाराजांची ही जी तळमळ आहे किंवा जी काही धावपळ आहे आणि तरीसुद्धा त्यांच्याबद्दल या समाजामध्ये जे काही विघातक तत्व आहे त्यांनी अनेक प्रकारचं असं गैरवर्तन किंवा गैरभाषण केलेलं आहे। त्याच्यामध्ये अमोल मिटकरी यांनी महाराजांना अतिशय खालच्या भाषेमध्ये येऊन आणि महाराजांच्यावरती शब्दघात केलेला आहे। तर या माणसावरती गुन्हा दाखल व्हावा अशा हेतूने आम्ही या ठिकाणी 400-500 तरुण गंगागिरी महाराज भक्त मंडळ, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
कोपरगाव तालुका समस्त हिंदू समाज या ठिकाणी उपस्थित झालो आणि पोलिसांना विनंती केली, पण थोडा वेळ चर्चेमध्ये गेल्या कारणाने तोपर्यंत आमच्या सर्व तरुणांनी भजन केलं, हरिपाठ केला, गंगागिरी महाराजांचा आम्ही या ठिकाणी सर्वांनी नामजप केला आणि चर्चेनंतर असं ठरलं की ते सर्व गुन्हा दाखल करायला तयार झाले आणि कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये आता ते म्हणजे आमचं निवेदन घेणार आहे आणि गुन्हा दाखल करून घेणार आहे. तर या ठिकाणी आमचं समाधान झालं. त्यांना धन्यवाद देतो, पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो, प्रशासनाला धन्यवाद देतो आणि आमचं त्यांनी ऐकून त्या अमोल मिटकरीवरती मोठ्यात मोठे गुन्हे लावून त्याला शिक्षा करावी अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. आणि भविष्यात अशा पद्धतीचं वर्तन साधू संतांच्याबद्दल जर कदाचित कोणी असं वाईट वक्तव्य बोलेल तर त्याला हा हिंदू समाज अजिबात सहन करणार नाही. मग तो कोणत्याही पार्टीचा असो किंवा कोणत्याही संघटनेचा असो किंवा कितीही मोठा असो, हा हिंदू समाज त्या माणसाला अजिबात माफ करणार नाही आणि त्याला कायद्याच्या कचाट्यामध्ये घेऊन आणि मोठ्यात मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनलाही प्रार्थना करतो आणि शासनालाही प्रार्थना करतो की अशा पद्धतीचं गैरवर्तन जर कोणी केलं तर त्या माणसाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. जय श्रीराम. निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. गंगागिरी जय